नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2023 या 2023 मध्ये पेपरला आलेले जे काही जीके प्रश्न आहेत ते पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता हा एक व्हिडिओ तुमचा पूर्ण आयुष्य बदलू शकतो, त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्ही देखील शेवटपर्यंत रहा। चला तर मग वेळ वाया न घालवता 2023 मध्ये पेपरला आलेले जे काही जीकेचे प्रश्न होते पोलीस भरती 2023 च्या दृष्टीने ते या ठिकाणी आपण पाहूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, 2023 पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले सेकंदाच्या अब्जाव्या भागाला काय म्हणतात। तर बघा काय म्हणत असतात सेकंदाच्या अब्जाव्या भागाला। या ठिकाणी प्रश्नामध्ये ऑप्शन्स घेण्यात आलेले नसून वन लाइनर प्रश्न जे की परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते ते या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास व्हावा, जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्देशाने वन लाइनर प्रश्न घेण्यात आलेले आहे बघा। तर बघा सेकंदाच्या अब्जाव्या भागाला काय म्हणतात, नॅनो सेकंद असे या भागाला म्हणतात। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी टिंब हा इंग्रज वकील उपस्थित होता। तर बघा कोणता इंग्रज वकील उपस्थित होता शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी। बघा या 2023 मध्ये पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, कदाचित हेच प्रश्न तुम्हाला पुढच्या परीक्षेमध्ये देखील रिपीट होऊ शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ पहा। हेनी एक्झेडेन हे कोण होते, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी हा इंग्रज वकील उपस्थित होता। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होते। तर बघा कोण होते महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री, वसंतराव नाईक हे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र या राज्याचे होते। पुढचा प्रश्न, इंद्रधनुष्यात वरून अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकावर असणारा रंग कोणता। बघा कशा पद्धतीचे प्रश्न या 2023 च्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले बघा। तर बघा तिसऱ्या क्रमांकावर असणारा रंग कोणता आहे, बघा पिवळा हा जो रंग आहे तो तिसऱ्या क्रमांकावरती इंद्रधनुष्यात असणारा रंग आहे। पुढचा प्रश्न, भारतामध्ये मतदान करण्यासाठी कमीत कमी वयाची अट काय असते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय असते भारतामध्ये मतदान करण्यासाठी कमीत कमी वयाची अट 18 वर्ष हे काय असते वयाची अट आपल्या भारतामध्ये मतदान करण्यासाठी असते। पुढचा प्रश्न, भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोठून कोठे धावली। अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत त्याच प्रश्नांचा समावेश आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे। तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर बघा भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोठून कोठे धावलेली आहे, मुंबई ते ठाणे या ठिकाणाहून आपल्या भारतातील पहिली प्रवासी रेल्वे ही धावलेली आहे। पुढचा प्रश्न, ठाणे जिल्ह्याचे जमिनीलगत सीमा असलेले जिल्हे किती आहेत। तर बघा किती आहेत आपल्या या ठाणे जिल्ह्याच्या जमिनीलगत सीमा असलेले जिल्हे, एकूण 6 जिल्हे हे या जिल्ह्याच्या लगत आहेत। पुढचा प्रश्न, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो। बघा कशा पद्धतीचे प्रश्न आहेत बघा, सूक्ष्म पद्धतीने या प्रश्नांचं या ठिकाणी सराव घेण्यात आलेला आहे। पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून या सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशाला ओळखला जातो। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नेमबाजीत सन 2022 मध्ये कैरो येथे पार पडलेल्या जागतिक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल या प्रकारात कोणत्या खेळाडूने विजेतेपद पटकावले। बघा कशा पद्धतीचा प्रश्न आहे बघा, रुद्रांश पाटील यांनी या खेळाडूने विजेतेपद पटकावलेलं आहे। पुढचा प्रश्न, प्रशासकीय व्यवस्थेचा टिंब हा कणा असतो। तर बघा कोण असतो प्रशासकीय व्यवस्थेचा कणा, सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल, मानवी संसाधन हे प्रशासकीय व्यवस्थेचा कणा असतो। पुढचा प्रश्न, मानवी शरीरात पित्त हे टिंब या अवयवात तयार होतो। तर बघा कोणत्या अवयवामध्ये तयार होतो, मानवी शरीरात पित्त, विज्ञानावर आधारित महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, यकृत या अवयवात तयार होते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश हा सार्कचा सदस्य नाही। बघा तुम्हाला प्रश्नामध्ये नाही असा विचारण्यात आलेला आहे,
कोणता देश सार्कचा सदस्य नाही? प्रामुख्याने नेपाळ आहे, मालदीव आहे, अफगाणिस्तान हे सदस्य आहेत. तर तुम्हाला प्रश्नामध्ये नाही असं विचारण्यात आलेलं आहे, त्यामुळे साहजिकच आहे या प्रश्नाचं उत्तर चीन. चीन हा जो देश आहे तो सार्कचा सदस्य नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? तर बघा कोणतं राज्य आहे जे की दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे? आपला जो महाराष्ट्र राज्य आहे तो दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न, पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे? तर बघा अपवर्तन, अपस्करण आणि अंतर्गत परावर्तन या सर्व घटनांचा परिणाम आहे. पुढचा प्रश्न, भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण असतात भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष? पंतप्रधान हे कोण असतात? आपल्या भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? बघा कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेला आहे या 2023 मध्ये पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये. राष्ट्रपती हा जो असतो तो भारताचा प्रथम नागरिक असतो. पुढचा प्रश्न, सहस्त्रकुंड धबधबा टिंबटिंब या नदीवर आहे. तर बघा कोणत्या नदीवरती आहे सहस्त्रकुंड धबधबा? विद्यार्थी मित्रांनो, पैनगंगा या नदीवरती हा धबधबा आहे. पुढचा प्रश्न, वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत? तर बघा कोणते घटक आवश्यक आहे वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी? कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन हे वायू प्रामुख्याने वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी आवश्यक असे घटक आहेत. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली. तर बघा कोणाची नेमणूक झालेली आहे स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून? सुकुमार सेन यांची नेमणूक झालेली आहे. पुढचा प्रश्न, लोकपाल ही संकल्पना या देशाकडून घेण्यात आली आहे. तर बघा कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे लोकपाल ही संकल्पना? स्वीडन या देशाकडून घेण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक टिंबटिंब रोजी झाला. तर बघा सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कधी झालेला आहे? 6 जून 1674 या वर्षी झालेला आहे. पुढचा प्रश्न, लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब. तर बघा लोकशाहीचा गाभा म्हणजे कशाला म्हणतो आपण? सत्तेचे विकेंद्रीकरण होय. पुढचा प्रश्न, टिंबटिंब येथे वस्तूंचे वजन सर्वात जास्त असते. तर बघा कोठे असते वस्तूचे वजन सर्वात जास्त? पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे वजन हे सर्वात जास्त असते. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा, आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर बघा तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये, पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये, जवळजवळ सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा. स्टार करून नोट डाऊन करून घ्या. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती टिंबटिंब काळात झाली. तर बघा कोणत्या काळामध्ये झालेली आहे जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती? राष्ट्रकूट या काळामध्ये झालेलं आहे. पुढचा प्रश्न, लोथल हे शहर तेथील प्राचीन टिंबटिंब प्रसिद्ध आहे. तर बघा कशासाठी प्रसिद्ध आहे लोथल हे शहर? गोदीसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो? तर बघा कोणत्या दिशेला सुरू होतो? दिशेला प्रामुख्याने पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषा पश्चिम या दिशेला सुरू होतो. पुढचा प्रश्न, जूल हे टिंबटिंब एककचे आहे. तर बघा कशाचे एकक आहे? जूल हे ऊर्जा एकक म्हणजे ऊर्जेचे एकक आहे. पुढचा प्रश्न, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर बघा कुणी सुरू केलेले होते केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे? आगरकर आणि टिळक यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली होती. पुढचा प्रश्न, 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले होते? तर बघा कोठे पार पडले होते 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन? वर्धा या ठिकाणी पार पडले आहे. पुढचा प्रश्न,
राजाराम मोहन राय यांनी टिंबटिंब प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. तर बघा कोणत्या प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिलेले होते? राजाराम मोहन राय यांनी सती प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले होते. कधी? तर 1829 या वर्षी. पुढचा प्रश्न, संत रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी समतेचा पुतळा कोठे उभारण्यात आला आहे? बघा कशा पद्धतीचे प्रश्न या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे पोलीस भरतीच्या. हैदराबाद या ठिकाणी संत रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी म्हणजे समतेचा पुतळा हे उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? बघा प्रश्नामध्ये तुम्हाला गोदावरी नदीची उपनदी नाही असा विचारण्यात आलेला आहे. तर साहजिकच आहे, पंचगंगा ही जी नदी आहे ती गोदावरी नदीची उपनदी नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पर्याय घेण्यात आलेला नसून वन लाइनर प्रश्न घेण्यात आलेला आहे. तर बघा अमृत सरोवर म्हणजे कोणत्या मोहिमेशी संबंधित आहे? जलसंधारण या मोहिमेशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा खेडा या जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आहे. खेडा कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा गुजरात या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर बघा कोण असतो आपल्या भारताचा प्रथम नागरिक? राष्ट्रपती हा जो असतो तो आपल्या भारताचा प्रथम नागरिक असतो. पुढचा प्रश्न, सन 2023च्या भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या G20 शिखर परिषदेचे बोधवाक्य टिंबटिंब असे आहे. तर बघा कोणता बोधवाक्य आहे G20 शिखर परिषदेचे बोधवाक्य? वसुदैव कुटुंबकम हे काय आहे? G20 शिखर परिषदेचे बोधवाक्य आहे. पुढचा प्रश्न, कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा टिंबटिंब व्हावी लागते. तर बघा काय व्हावी लागते? ऊर्जा कार्य घडून येण्यासाठी रूपांतरित व्हावी लागते. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर बघा कोण होते घटना समितीचे अध्यक्ष? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना टिंबटिंब रोजी स्वीकारण्यात आली. तर बघा कधी स्वीकारण्यात आलेली आहे भारताची राज्यघटना? 26 नोव्हेंबर 1949 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताची राज्यघटना ही स्वीकारण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर बघा कोणाला आहे विद्यार्थी मित्रांनो? विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष यांना हे अधिकार आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते. तर बघा कोणतं गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते? मोंढेरा हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते. तर बघा मोंढेरा गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? गुजरात या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही टिंबटिंब आहेत. तर बघा काय आहेत अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे? प्रवाळ बेटे आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? तर बघा कोणता प्राणी आहे जो की आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? तारा मासा हा जो प्राणी आहे तो आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंबटिंब रोजी झाली आहे. तर बघा सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल. 1 मे 1960 या वर्षी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. पुढचा प्रश्न, बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव टिंबटिंब आहे. तर बघा काय आहे बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव? सोडियम बायकार्बोनेट हे काय आहे? बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव आहे. पुढचा प्रश्न, कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? तर बघा दुसऱ्या आणखीन कोणत्या नावाने ओळखतात कुष्ठरोगाला? हॅन्सेन विकार या नावाने विद्यार्थी मित्रांनो कुष्ठरोगाला ओळखतात. पुढचा प्रश्न,
ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी टिंब ते जास्तीत जास्त टिंब इतकी असते. तर बघा किती असते ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी जास्तीत जास्त 7 ते 17 इतकी असते. पुढचा प्रश्न. संस्कृत कवी कालिदासाने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले? तर बघा कोणते काव्य रचलेले आहेत कवी कालिदासाने नागपूरमधील रामटेक येथे मेघदूत हे काव्य रचलेले आहेत. पुढचा प्रश्न. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्टची स्थापना कधी झाली? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. 1964 या वर्षी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्टची स्थापना ही झालेली आहे. पुढचा प्रश्न. सध्या भारतामध्ये एकूण राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या अनुक्रमे किती आहे? तर बघा किती आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतामध्ये एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या 28 आणि 8 म्हणजे 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांची संख्या आहे. पुढचा प्रश्न. नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो? तर बघा कोणत्या नदीचा उगम होतो? नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून नाग नदीचा उगम होतो. पुढचा प्रश्न. सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती? तर बघा कोणत्या प्रकारची संस्कृती होती सिंधू संस्कृती? शहरी व नागरी या प्रकारची संस्कृती होती. तर बघा सिंधू संस्कृती 1921 हे वर्षी या ठिकाणी या सिंधू संस्कृतीचा उगम झालेला आहे आणि राखालदास बॅनर्जी आणि दयाराम सहानी यांनी या संस्कृतीचा प्रामुख्याने शोध लावलेले आहेत. पुढचा प्रश्न. मृगजळ हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे तयार होते? तर बघा कोणत्या गोष्टीमुळे तयार होते मृगजळ? प्रकाशाचे अपवर्तन व जमिनीवरची उष्णता या गोष्टीमुळे तयार होते. पुढचा प्रश्न. भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास संबोधले जाते? तर बघा कोणाला संबोधले जाते भारतीय कामगार चळवळीचे जनक? नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार चळवळीचे जनक असे म्हणून संबोधले जाते. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे संक्रमित होत नाही? तर बघा प्रामुख्याने मलेरिया ज्याला आपण हिवताप म्हणतो हा रोग विषाणूमुळे संक्रमित होत नाही. पुढचा प्रश्न. 2022 मध्ये भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक हे क्लाउजर, ॲलन ऑस्पेक्ट आणि झेलिग्नर या 3 शास्त्रज्ञांना विभागून दिले गेले. ते खालीलपैकी कोणत्या विषयासंबंधी देण्यात आले होते? तर बघा क्वांटम एंटॅंगलमेंट या विषयाशी संबंधित देण्यात आले होते. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर बघा कोण आहेत सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल. भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी असे भारतीय अनुच्छेदात कोठे नमूद आहे? तर बघा अनुच्छेद 51A यामध्ये नमूद आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले? बघा प्रामुख्याने कशा पद्धतीचे प्रश्न या 2023च्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न. अरवली पर्वतरांगात सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे? तर बघा कोणते आहे अरवली पर्वतातील सर्वाधिक उंचीचे शिखर? गुरु शिखर प्रामुख्याने सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. पुढचा प्रश्न. नुकत्याच पार पडलेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर बघा कोण होते? श्री नरेंद्र चपळगावकर हे 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न. रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा एअर रायफल शूटिंग या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न. प्रजासत्ताक दिन 2023च्या प्रमुख परेडला प्रमुख पाहुणे म्हणून हजर असलेले अब्देल फताह अल सिसी हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर बघा कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत हे अब्देल फताह अल सिसी? इजिप्त या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यसभेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत?
तर बघा कोण आहेत भारतीय राज्यसभेचे अध्यक्ष सध्या? श्री जगदीप धनखड हे आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये आहे? नाशिक या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न, रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा कोणत्या ठिकाणी आहे रेल्वेसाठी प्रवासी डब्याचा कारखाना? पेरांबूर या ठिकाणी आहे आणि ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, UAPA कायद्याचे पूर्ण रूप ओळखा. तर बघा काय होतो या UAPA चे पूर्ण रूप? अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट असा या ठिकाणी त्याचा पूर्ण रूप होतो. पुढचा प्रश्न, रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते? तर बघा कोणत्या प्रदेशामध्ये आढळून येते? रेगूर मृदा ही प्रामुख्याने दख्खनच्या पठारावरती प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आढळून येते. पुढचा प्रश्न, संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे ई कॉमर्स तर संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे काय? तर बघा काय आहे संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे ईमेल हे काय आहे? बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव असे होते. बघा कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. माणिक बंडोजी इंगळे हे ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव आहे. पुढचा प्रश्न, रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर बघा कोणी लिहिलेलं आहे रिडल्स इन हिंदुइझम? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, बजेट 2023 मध्ये नव्याने प्रस्तावित केलेली अमृत धरोहर ही योजना कशाच्या संबंधित आहे? तर बघा कशाच्या संबंधित आहे अमृत धरोहर ही योजना? पाणथळ विकास याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे? तर बघा कोणता आहे सागरी गाव? वेळास म्हणजे रत्नागिरी या ठिकाणी ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव आहे. पुढचा प्रश्न, सतीबंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने समंत केला? तर बघा विल्यम बेंटिंग या गव्हर्नर जनरलने समंत केलेलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पोलीस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचे नाव काय? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. फोर्स 1 हे काय आहे? नाव आहे. पुढचा प्रश्न, माननीय पंतप्रधान भारत सरकार यांनी दिनांक 10/2/2023 रोजी मुंबई ते सोलापूर या नव्या रेल्वेचे उद्घाटन केले. तर बघा कोणत्या नव्या रेल्वेचे उद्घाटन केलेले आहेत? 10/2/2023 रोजी मुंबई ते सोलापूर वंदे भारत या नव्या रेल्वेचे उद्घाटन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली? बघा कशा पद्धतीचे प्रश्न आहेत. जॉर्ज 5वा या महाराजांच्या आगमनानिमित्त गेटवे ऑफ इंडियाची उभारणी ही करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या ठिकाणी नाही पोलीस आयुक्तालय? कोल्हापूर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी सुरू झाली? बघा हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने. 1 मे 1962 या वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला मानतात? तर बघा कोणाला मानतात महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून? संत नामदेव यांना मानतात. पुढचा प्रश्न, भारतात वस्तू व सेवा कर कधीपासून अंमलात आला? तर बघा कधीपासून अंमलात आलेला आहे आपल्या भारतात वस्तू व सेवा कर? 1 जुलै 2017 या वर्षापासून अंमलात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली? तर बघा कोणत्या साली झालेली आहे प्लासीची लढाई? 1757 तारीख या ठिकाणी लक्षात ठेवा. 23 जून 1757 या वर्षी प्लासीची लढाई ही झालेली आहे. पुढचा प्रश्न,
भारतीय रुपयाचे चलन चिन्ह म्हणजे करन्सी सिम्बॉल हे कोणी डिझाईन केले आहे? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, जीकेवर भर घालणारा 2023 मध्ये पोलीस भरतीच्या अनुषंगाने विचारण्यात आलेला. उदय कुमार यांनी भारतीय रुपयाचे चलन चिन्ह हे डिझाईन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे? तर बघा, काय आहे राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट? 30 वर्षापेक्षा कमी नसावे हे वयाची अट आहे. पुढचा प्रश्न, भारतरत्न सन्मान प्राप्त होताना पहिले बिगर भारतीय नागरिक कोण आहे? तर बघा, कोण आहे पहिले बिगर भारतीय नागरिक? खान अब्दुल गफार खान हे आहेत. पुढचा प्रश्न, भारतात राष्ट्रीय बालिका दिवस ज्याला आपण नॅशनल गर्ल्स चाइल्ड डे म्हणतो कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा, 24 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? तर बघा, काय आहे आपल्या भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव? आर्यभट्ट हे नाव आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे? तर बघा, पॅसिफिक या महासागरामध्ये सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर बघा, किती आहे आपल्या भारताची पूर्व पश्चिम लांबी? 2933 किलोमीटर ही भारताची पूर्व पश्चिम लांबी आहे. पुढचा प्रश्न, रबर वृक्ष खालील कोणत्या वृक्ष प्रकारात मोडतो? तर बघा, ट्रॉपिकल एव्हरग्रीन या वृक्ष प्रकारामध्ये रबर वृक्ष हा मोडतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? तर बघा, तुम्हाला कोणत्या राज्यातून जात नाही असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा. एकूण आपल्या भारतामध्ये 8 राज्यातून कर्कवृत्त हे जातो. तर बघा, ओडिसा या राज्यातून प्रामुख्याने कर्कवृत्त हे जात नाही. पुढचा प्रश्न, संगणकाच्या मुख्य मेमरीला आणखीन काय संबोधले जाते? तर बघा, काय संबोधले जाते मुख्य मेमरीला? संगणकाच्या प्रायमरी मेमरी म्हणून संबोधले जाते. पुढचा प्रश्न, सौर मालिकेतील ग्रहांच्या उपग्रहापैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता? तर बघा, कोणता आहे सौर मालिकेतील ग्रहाच्या उपग्रहापैकी सर्वात मोठा उपग्रह? गॅनीमेड हे काय आहे सर्वात मोठा उपग्रह आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती संगणक प्रणालीची ऑपरेटिंग सिस्टीम नाही? तर बघा, अल्टा विस्टा हे काय आहे संगणक प्रणालीची ऑपरेटिंग सिस्टीम नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराची फुटामधील उंची किती? बघा, कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत 2023 मध्ये या पोलीस भरतीच्या प्रश्नामध्ये. प्रश्नपत्रिकेमध्ये 5400 फूट इतकी ही उंची आहे. पुढचा प्रश्न बघा, शेवटचा, बायनरी कोडेड डेसिमल BCD मध्ये खालीलपैकी किती बिट्स वापरतात? तर बघा, 4 बिट्स प्रामुख्याने वापरत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने एकूणच या पोलीस भरती 2023 मध्ये एकूणच विचारण्यात आलेले 2023 मध्ये आलेले सर्व प्रश्न जे की जीके सर्वच या ठिकाणी याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहोत. हे सर्व प्रश्न तुम्हाला 2023च्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते. त्यामुळे व्हिडिओ देखील तुम्ही देखील शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचंही धन्यवाद. जेणेकरून 1 मार्काने देखील तुमचा संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. हा व्हिडिओ नक्कीच तुमचं आयुष्य बदलणारा तुमच्या आयुष्यामध्ये ठरणार आहे. कारण महत्त्वाचे प्रश्न जे परीक्षेमध्ये पडलेले होते त्या सर्व प्रश्नांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यासाठी घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना जसे की जे सर्व स्पर्धा परीक्षा करत आहेत त्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व तुमच्या मित्रमैत्रिणींना आपल्या चॅनलचे लिंक शेअर करा. आपल्या अध्यापनाचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.